हॅलो. नमस्कार, सुप्रभात करा. नमस्कार. नमस्कार, सुप्रभात. सध्या श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो. आता संत असतात ते सहज समज म्हणजे जन्माला येतानाच समत्वामध्ये जन्मलेले असतात. तर संतांची लक्षणं किंवा संतांचे जन्मजात गुण सांगितलेले आहेत. आता संत लक्षणे आधी सांगतो गद्यामध्ये आणि नंतर पद्य म्हणतो. जन्माला येताना समदृष्टी असणे हा त्यांचा नित्य गुण आहे. सहज म्हणजे जन्माला येताना, समज समत्वात जन्माला येणे, जन्माला येताना सहज येते बरोबरच जन्माला येतं त्यांच्या. समज समत्वम जायते म्हणजे साधू संत जन्माला येतानाच त्यांच्या बरोबर म्हणजे सहजतेने समज समत्वाची जाणीव त्यांना मिळालेली असते. तर संत लक्षणामध्ये पहिलं लक्षण आहे जन्माला येताना सहजासहजी समज समदृष्टी असणे. जन्माला येतानाच समदृष्टी घेऊन येणे हा साधू संतांचा नित्याचा नेहमीचा गुण आहे. 2, ते नेहमीच नित्य साक्षी स्थित अनंत, ते नेहमीच अनंताच्या म्हणजे इन्फिनिटीचं साक्षीत्व करत असतात. दे आर विटनेसिंग द इन्फिनिटी, म्हणून ते नेहमीच अनंताच्या साक्षीत्वात असतात. तिसरा गुण आहे सरळता व शांत भाव. चौथा गुण आहे द्वेष नसणे आणि भेदरहितता आणि भेदाभेदाच्या पलीकडे असणे. 5वा गुण आहे निर्हेतुक सर्वाप्रती करुणामृत स्रवणे. कोणताही हेतू न ठेवता अत्यंत निरपेक्षपणे सर्वांच्या दिशेने सर्वाप्रती सर्वांकरता करुणारूपी अमृत करुणेचा भाव त्यांच्या हृदयात स्रवत असतो. हा 5वा त्यांचा गुण आहे. 6वा त्यांचा गुण आहे सुख दुःखातीतता. सुख आणि दुःख त्याच्या पलीकडे ते स्वतः असतात. 7वा गुण आहे सतत निर्मल व मृदू भाषण. सतत त्यांचं जे भाषण आहे ते मृदू गोडवा असलेलं आणि निर्मल म्हणजे अंतःकरणाच्या परमशुद्धीतून आलेलं असं त्यांचं भाषण असतं. 8वा गुण आहे त्यांचा टवटवीत हास्य भाव. प्रफुल्लित हास्य भाव हा त्यांचा 8वा गुण आहे. 9वा गुण आहे मधुर आशीर्वादाने भरलेले बोलणे म्हणजे मधुर आशीर्वचनाने युक्त बोलणं हा त्यांचा 9वा गुण आहे. 10वा गुण आहे बंधरहित म्हणजे कुठल्याही तऱ्हेच्या बंधनात न राहता कुठल्याही स्वातंत्र्याचा संकोच न करता मुक्तिदायक वचन व वर्तन. ते स्वतः पूर्ण स्वातंत्र्य उपभोगणारे असतात आणि लोकांना त्या स्वातंत्र्याचा बोध देताना स्वातंत्र्यदायी म्हणजे मुक्तिदायक मुक्ती देणार वचन म्हणजे बोलणं ते करतात आणि त्यांचं स्वतःचंही वर्तन दुसऱ्या कुणाला बंधनात अडकवणारं नसतं. म्हणून मुक्ती देणारं बोलणं आणि मुक्तिदायक वर्तन म्हणजे बंधरहित मुक्तिदायक वचन व वर्तन हा त्यांचा 10वा गुण आहे. आणि 11वा गुण आहे कैवल्य दान देणारे. तुम्हा आम्हाला सांगणारे तुम्ही सहज समाधीत तुम्ही सहज सुखस्थान घालून केवळ असणेपणी म्हणजे आपण केवळ आणि केवळ चैतन्य आहोत इकडे लक्ष देऊ नका. तेव्हा 11वा गुण आहे कैवल्यदान. असे हे सद्गुण संपन्न खरे तर दैवी संपदा विभूषित संत सज्जन तुम्हा आम्हा सर्वांनाच आपल्या जीवनात लाभावे. तर हे 11 दैवी गुणांनी सद्गुण संपन्न असलेले दैवी संपदा विभूषित संत सज्जन तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनात लाभोत अशी संतांकडेच किंवा आत्म्याकडेच आपण प्रार्थना केलेली आहे. काव्याचं नाव आहे सहज समज सतत संत. आता काव्य आहे का. सहज समज सतत संत नित्य साक्षी स्थित अनंत साधू सरळ शांत दक्ष भेटो तव जीवनात. सहज समज सतत संत देश द्वेष भेदरहित सदा सतत हेतुरहित करुणामृत सदा
झरत भेटो तव जीवनात सहज समज सतत संत सुख दुःख सदा अतीत निर्मल मृदू भाष सतत हास्य भाव टवटवीत भेटो तव जीवनात सहज समज सतत संत सदा मधुर आशीर्वच मुक्त करीत बंध रहित कैवल्याची दे अविरत भेटो तव जीवनात सहज समज सतत संत सहज समज सतत संत भेटो तव जीवनात. तुमच्या जीवनात असे हे 11 दैवी गुणांनी युक्त साधू संत तुम्हाला भेटोत लाभोत असा हा आशीर्वाद आहे. पुढचं आहे कैसा तव सांगावा. सांगावा म्हणजे निरोप. तुझा निरोप कसा आहे तर संत तुकारामांनी त्यांच्या अभंगवाणीतून दिलेला निरोप सांगावा. पटकन लक्षात येत नाही, तो नेमकेपणे समजत नाही. परिणामतः सारे लोक ईश्वर भेटीसाठी वणवण यातायात करतात आणि अशी वणवण यातायात जर अर्थ समजला नाही तर ती निरर्थक निष्फळच ठरते. त्यासाठी संत तुकोबांच्या उपदेशाचे मर्म समजणे अत्यावश्यक ठरते. जर तुकोबांना निस्सीम भावाने अंतःकरणात दृढ धरले, त्यांच्याविषयी भक्तिभाव पक्का झाला आणि केला तर, त्यांचे चरण धरले तर निश्चितच संत तुकोबा जे खरे तर हरिरूपच आहेत तुमच्या मनाचे न मन अमन करतील. आणि एकदा का तुमचे मन अमन नमन झाले म्हणजे मी रहित झाले की तेच मन अखिल विश्व चैतन्याच्या संपर्कात येईल आणि तुम्हाला म्हणजेच आपणा सर्वांना अहम ब्रह्मास्मी व आय एम दॅट ची अनुभूती प्राप्त होऊ शकेल. आता मन मुरे मग उरे तेची तू म्हणजे तुकारामाने एका अभंगात म्हटलंय मन मुरे मग उरे तेची तू. तुझं मन मुरलं, तुझं मन नाहीच झालं की नंतर जे उरेल ते मन नाहीच झालं की जी अमनावस्था येते ती परमशांती येते. ती परमशांती हे आत्मप्रकाशाचं लेणं आहे. म्हणून एकदा का मन मुरे मग उरे तेची तू असा जो तुकोबाने म्हटलेला आहे, एकदा का मनाचं अमन झालं की जी तुम्हाला परमशांती कैवल्य शांती प्राप्त होईल, तोच तो आत्म्याचा प्रत्यय आहे. तेच ते सोहम हवसो त्याचं प्रत्यक्ष दर्शन आहे. आणि असा एकदा प्रत्यय आला की बिंदूचा सिंधू म्हणजे थेंबभर पाणी असतं ते महासागरा इतकं विशाल झालं. असा बिंदूला सिंधूचा अनुभव येतो, काजव्याचा सूर्य होतो. आणि या सर्व गोष्टीची अपरोक्ष अनुभूती डायरेक्ट परसेप्शन स्पष्ट जाणीव माणसाला होते. मी मर्यादित नसून केवळ चैतन्य निधान आहे हा साक्षात्कार अनुभूत होईल. मात्र यासाठी तुका होऊनी तुका पाहावा लागेल. यासाठी जसं शंकर बनून शंकराची पूजा करावी लागते तसं स्वतः तुकाराम होऊन तुकारामाला अनुभवावे लागते. तेव्हा आणि तेव्हाच सर्वात मी राही सर्व माझ्यातची पाही. तुका आणि मी आता वेगळाले नाही. तेव्हा आणि तेव्हाच मी सर्वात राहतो आणि सर्व माझ्यात पाहतो. असा जो तुकारामाला अनुभव आला, सर्व स्व सर्वामध्ये स्वला पाहणं आणि स्व मध्ये सर्व पाहणं, हा जो तुकारामाला अनुभव आला तो अनुभव तुम्हालाही सर्वात मी राही सर्व माझ्यापैकी पाही असा येऊ शकेल. ही अनन्यता साधू. अनन्यता म्हणजे आपण जे पाहतो ते आणि आपण एकच आहोत. जगात दुसरं काही नाही, आहे ते एक आणि एकमेव आत्मतत्व आहे. अशा अर्थाने जो अनन्यत्वाने जगाकडे पाहिल त्याला ती अनन्यता प्राप्त होईल. आणि एकोहम विप्राबुधा वदंती, मी एक असून विद्वान ब्राह्मण त्याला वेगवेगळे म्हणतात. असा जो एक असं जे ब्रह्म ते स्वतःच आपण आहोत हे आपल्याला जाणता येईल. आणि आपली ब्रह्माची साधना पूर्ण होऊन जीवन ब्रह्मरूप होऊन धन्य धन्य होईल. तर
यासाठी तुकारामाने जो सांगावा दिलेला आहे, निरोप दिलेला आहे अभंगामधून, तो या नारायणाच्या मुखातून आणि लेखणीतून आलेला आहे. तो नीट ऐका. तो नारायण म्हणतो, हे तुकोबा, तुम्ही जो निरोप दिला आहे त्याचा ठाव, त्याचा पत्ता लोकांना लागत नाही, अर्थ समजत नाही. सर्व लोक वणवण करतात, परंतु न जाणती तव अक्षर हे, परंतु तुमचं जे संपूर्ण अक्षर म्हणजे अविनाशी तुमचा जो हा निरोप आहे, तुमचं अक्षर शाश्वत जीवनाचा जो तुम्ही मंत्र दिलेला आहे त्याचा पत्ता काही कुणाला लागत नाही. तर म्हणून लोक हो, हा जो माझा मित्र तुकया आहे त्याच्या पायाला तुम्ही वंदन करा आणि तुकयाला तुम्ही तुमच्या अंतरात धरा आणि असे धरा की तुकाराम होऊन तुकाराम पहा. तरच तो तुकोबा रूपी विठ्ठल, तो हरी तुमचं मन मुरवेल, म्हणजे तुमच्या मनाचं अमन करील. आणि एकदा का मन मुरलं की नंतर जे उरेल ते कैवल्य दान, ती परम पावन शांती, तो आत्मप्रकाश, हे आणि हेच तुमचे स्वरूप आहे याचा तुम्हाला अनुभव येईल. आणि आय एम दॅट, सोहम हवसो, याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. आणि अवघा केवळ हरिमय होती. आणि असं पाहणारा केवळ स्वतः हरी पांडुरंग विठ्ठल जो आत्माच होऊन जातो. आणि याची प्रती तुम्ही घेतली की तुका सरसा केवळ व्रती, सरसा म्हणजे प्रमाणे, केवळ तुकारामासारखेच तुम्ही होऊन उराल. म्हणजे तुका होऊन तुम्ही तुकाराम व्हा. तुकाराम बनून तुकारामाचं चिंतन करा आणि स्वतः तुकाराम बना आणि त्याच्याद्वारे पंढरपूरच्या विठ्ठलाचं म्हणजे खरं पाहता आत्म्याचं दर्शन घ्या. तेव्हा तुकारामाने हा जो निरोप सांगितला आहे तो पद्यातून तुम्हाला आता वाचून दाखवत आहे. नीट ऐका. कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा, नलगे त्याचा कोणा ठावा. कैसा तव सांगावा, जन हे वणवण करीती अवघे, जन हे वणवण करीती अवघे, न जाणती तव अक्षर अवघे, न जाणती तव अक्षर अवघे. कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा, थोर तुकया माझा सखया, थोर तुकया माझा सखया, लागा जन हो त्याचे पाया. थोर तुकया माझा सखया, लागा जन हो त्याचे पाया. जरी तुकया धरी अंतरी, जरी तुकया धरी अंतरी, हरी तोची मना मुरवी, हरी तोची मना मुरवी. म्हणून म्हणतो कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा. मन मुरे मग उरे तेची तू, मन मुरे मग उरे तेची तू, जैसी प्रचिती याची तू, जैसी प्रचिती याची तू. अवघा केवळ हरिमय होसी, अवघा केवळ हरिमय होसी. तुका सरसा केवळ विठ्ठल उरसी, तुका सरसा केवळ विठ्ठल उरसी. म्हणून म्हणतो कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा. नलगे त्याचा कोणा ठावा, नलगे त्याचा कोणा ठावा. कैसा तव सांगावा तुकया, कैसा
तव सांगावा. तर तुकारामाचा निरोप कसा आहे त्याचा पत्ता कुणाला लागत नाही, तो इथे अर्थ उलगडून दाखवला आहे. आता सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. अगदी सहजासहजी हे ब्रह्म आहे ते माझ्या कवेमध्ये म्हणजे माझ्या मिठीमध्ये ओळंगितो. म्हणजे अखिल ब्रह्म मी माझ्या मिठीमध्ये कवटाळतो असा हा ब्रह्माचा पुत्र आहे. आणि त्यावर हे काव्य आलेले आहे. तर या काव्यातील प्रथम अर्थ स्पष्ट करणारं गद्य ऐका. हे काव्य जगधाधार मूलाधार असलेल्या अनंत अविनाशी विश्व ऊर्जेचे आत्मप्रकटन किंवा आत्मस्पंदन आहे. ही ऊर्जा म्हणजे जी उरातून जन्माला येते, हृदयातून जी जन्माला येते, तर हृदयातून जन्माला येणारी उत्साहवर्धक शक्ती म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जाच वास्तवात जी निर्गुण निराकार निर्भाव आहे, मात्र सहज संतुलन म्हणजे नॅचरल बॅलन्स हा जिचा स्थायी भाव आहे, ही ऊर्जा आपल्याला सांगत आहे मी म्हणजे विश्व चेतना संत महंताचे रूपे वरचेवर या जगताच्या वारीमध्ये म्हणजे जन्म मृत्यू जीवांचा जीवन मेळा जो आहे त्याच्यामध्ये येत असते. मी म्हणजे विश्व चेतना संत महंताचे रूपे वरचेवर या जगताच्या वारीमध्ये म्हणजे जन्म मृत्यू रूपी जीवांच्या जीवन मेळा जो आहे त्यामध्ये येत असते. तरीही मूलाधार म्हणून मी सतत द्रष्टेपणी चित्तप्रज्ञच असते. तरी मी संत महंतांच्या रूपाने विश्व चेतना म्हणून जन्माला आली तरी माझा स्वभाव केवळ द्रष्टेपणाचा आणि स्थितप्रज्ञत्वाचा आहे. माझी महती माझ्या हरिसेनेमुळे आहे. आता हरिसेना म्हणजे काय? देवांचे सैन्य किंवा सर्व सगुण साकार मूलतः निर्गुण निराकारच आहे हे ज्ञान असलेले व इतरांना देणारे संत. जेव्हा ज्ञानेश्वर आले तेव्हा त्यांच्यावर अनेक संत होते. तुकाराम आले तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक संत होते. तर ज्ञानेश्वर तुकाराम सर्व संत महंत हे खरे तर निर्गुण निराकाराचं ज्ञान देणारे हरी म्हणजे निर्गुण निराकार हरी म्हणजे नष्ट झालेला किंवा नष्ट झालेली स्थिती म्हणजे नथिंग म्हणजे निर्गुण निराकार. तर हे सर्व संत खरे तर हरिसेना आहे म्हणजे निर्गुण निराकाराचे महती गाणारे ज्ञान सैनिक आहेत. माझी महती माझ्या हरिसेनेमुळे म्हणजे विश्वचेतना म्हणते मी निर्गुण निराकार आहे म्हणून मला हरी हरण करणारी शून्यामध्ये सर्व गोष्टी रूपांतरित करणारी म्हणतात. तर माझी महती मी म्हणजे हरी हे निर्गुण निराकार तत्व माझी महती या तत्वाची महती गाणारे जे संत महंत आहेत त्यांना हरिसेना म्हणतात. त्याच्यामुळे त्या विश्वामध्ये प्रकटी आहे. ज्ञानोबा तुकोबा संत ज्ञानोबा तुकोबा संत सेना संत नामा हेच माझे सैन्य आहे जे माझे सोबत सातत्याने या जगबाजारी प्रकटत असते. मी व संत भेदाभेदांच्या पलीकडे सतत कैवल्य मग्नतेत म्हणजे शून्य मनस्कतेत असतो. अखंड ब्रह्म व अखंड ब्रह्मानंद स्थिती आमचा विशेष आहे. स्वरूपात मुरून स्वरूपातच आम्ही स्वच्छंदी आनंदी राहतो. स्वरूपात मुरून म्हणजे स्वतःच्या आत्मचेतनेमध्ये विसर्जित होऊन स्वरूपातच आमच्या आत्मचेतनेमध्येच आम्ही स्वरूपानंदामध्ये स्वच्छंदी आनंदी राहतो. स्थळकार्यांचे बंधना पलीकडे आणि देहमनाचे अतीत आम्ही असल्याने जन्माला येऊनही बंधमुक्त उद्याही मुक्ती भोगणारे आम्ही असतो. म्हणजे हरिसेना संत असे असतात. आम्ही हरी हरी असा नामघोष करत असल्याने सगुण साकाराचे दोषहरण मर्यादांचे पाप नष्ट होते. केवळ देह मन भावातीत असणे केवळ देह आणि मन आणि भाव यांच्या अतीत असणे शुद्ध अस्तित्व म्हणजे प्युअर एक्झिस्टन्स म्हणून असणे एवढंच आमचं असणेपणी असणं म्हणजे कैवल्य असतं. जीवन हे खरे पाहता जीवन याचा अर्थ जीवन नाही. जिथे जीव जिथे सगुण साकार दिसले तरी वास्तवात सगुण साकार नाही अशी स्थिती ओळखणे म्हणजे जीवन. जीवरहित चेतना म्हणजे जीवन. म्हणून जीव शून्य जीवन जीव शून्य म्हणजे
न म्हणजे नाही. जीव शून्य, शून्य आहे जीव जेथे, म्हणजे जीव शून्य व जीवन म्हणजे म्हणजे जिथे जीव नाही तशी स्थिती. म्हणून जीव शून्य जीवन आहे हे. म्हणजे जरी आपल्याला सगुण साकार दिसत असलं, वास्तवात ते जीव म्हणून आपल्याला दिसले, तर ते येणारे जाणारे म्हणजे मिथ्या आणि भ्रामक आहेत. आणि येणारे जाणारे आपल्या अंतःकरणातून गेलं की आपल्याला सगळीकडे केवळ आणि केवळ एकच विश्व चेतना दिसते. म्हणून जीव शून्य जीव नसलेलं असं हे जीवन आहे. आमचे मन गंगेच्या स्फटिक शुभ्र ओघवत्या पाण्याप्रमाणे निर्मल स्वच्छ सुंदर व शुद्ध आहे. आम्ही अखंड पवित्र निरंजन व सदोदित शिवच असतो. म्हणजे कल्याणकारी मंगलकारी पवित्रता म्हणजेच आम्ही संत. खरे तर शिव शिवाची वेश ओलांडलेले आम्ही सदाशिवच असल्याने शिव म्हणजे शुद्ध, अशिव म्हणजे अशुद्ध. खरं तर शुद्ध आणि अशुद्ध यांची वेश ओलांडून आम्ही नेहमीच सदाशिव म्हणजे शुद्ध अशुद्ध त्या भेदाच्या पलीकडे असलेले आम्ही नेहमीच सदाशिव सदोदित पवित्रच असतो. आमच्या कैवल्य प्रेमाने, आमचं प्रेम कसं आहे कैवल्य, सच्चित आनंद. सत म्हणजे जागृती, चित म्हणजे स्वप्न आणि आनंद म्हणजे निद्रा. सच्चित आनंद म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थातील अनुभव जो असतो तो तीन तऱ्हेचा असला तरी वास्तवात तो ज्ञान म्हणून एकच आनंद म्हणजे संवित असतो. म्हणून सच्चित आनंद रूपी संवित, सच्चित आनंद रूपी तिहेरी वाटणारी ही जाणीव आहे, ती ज्ञान म्हणून एकच आहे. आणि अशी तिहेरी जाणीव सच्चित आनंदाची ज्ञान म्हणून एकमेव जाणीव म्हणजे चैतन्य प्रेम किंवा आत्मप्रेम. म्हणून आमच्या कैवल्य प्रेमाने म्हणजे सच्चित आनंद रूपी आत्मप्रेमाने आम्ही अखिल ब्रह्मांडाला विशुद्ध प्रेमाने आमच्या मिठीत कवेत आलिंगनात घेतले आहे. तर संत म्हणतो आपल्या कैवल्य प्रेमाने अखिल ब्रह्माला आपल्या मिठीत घेतात, हे या काव्यात सांगितलेले आहे. आणि काव्याचं शीर्षक आहे सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. सहजासहजी आमच्या कवेमध्ये म्हणजे आमच्या मिठीमध्ये दृढतेने आम्ही ब्रह्म आलिंगतो, म्हणजे अखिल ब्रह्माला आमच्या मिठीमध्ये आम्ही सहज भावाने सामावून घेतलेलं आहे असं हे संत म्हणतात. आता काव्य नीट आहे का, अर्थ नीट समजून घेतला आहात. आता काव्य ही अधिक तन्मय देणे आहे का. आता इथे जो मी जरी जन्मोजन्मी येई मी संसारी म्हटलंय तर हा मी म्हणजे कोणी ही संत स्वतःला मी म्हणतोय, म्हणजे हे जे संत म्हणतायत त्यातलाच एक संत स्वतःला मी म्हणतोय समजा, किंवा हा लहान नारायण सुद्धा स्वतःला मी म्हणतोय समजा. परंतु मी जन्माला येताना माझ्यावर माझी संत सेना आहे, म्हणजे ज्ञानेश्वर येताना त्यांच्यावर इतर संत आहेत, तुकाराम येताना त्यांच्यावर इतर संत आहेत, आणि सर्व संत म्हणतो आपल्याला निर्गुण निराकाराचा हरीचा कैवल्याचा बोध देतात. म्हणून संत म्हणत ही वास्तवात हरिसेना म्हणजे निर्गुण निराकार तत्वाची सेना आहे. निर्गुण निराकार तत्वाची ध्वजा पताका फडकवणारी ही हरिसेना आहे असा त्याचा अर्थ आहे. आता काव्य नीट आहे का. जरी जन्मोजन्मी येई मी संसारी मद संगे तरी असती संत वार करी ज्ञानोबा तुकोबा संत सेना नामा माझे सवे सारी माझी हरी संत सेना वेदा वेद गिळुनी राहू संत मिळूनी वेदा वेद गिळुनी राहू संत मिळूनी भजनात राहू सारे हरी चरणी मिळूनी अखंडा सवे असू अखंड आनंदी स्वतःचेच ठाई मुरुनी स्वच्छंदी स्वानंदी फळ काळ ऐसे नच काही उरले देह मन भाव अवघे
परी कैसे उरले हरी 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 असं म्हणता म्हणता सर्वांचं हरण झालं आणि सर्वांचं हरण झालेलं अशी स्थिती म्हणजे चैतन्य प्रभा उरली. म्हणून हरी हरी म्हणता सारेची हरले हरुनी अवघे जीवन परी कैसे उरले. म्हणजे सर्वांचं हरण झाल्यावर जीवन कसं उरलं तर सर्वांचं हरण झाल्यानंतर जीव नष्ट झाले आणि जीवरहित आत्मप्रभा तेवढी उरली. असं जीवरहित आत्मप्रभा हेच ते कैवल्य किंवा आत्मरूपी जीवन. म्हणून स्थळ काळ ऐसे नच काही उरले देह मन भाव अवघे बंद ते तुटले हरी हरी म्हणता सारे ती हरले हरुनी अवघे जीवन परी उरले. आता हे जीवन कसं आहे. स्फटिक गंगोघा परी निर्मल वाहणे अखंड निरंतर सदा शिव सणे शिव अशिवाची वेस ओलांडी तो सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगी तो. हे समजायला कठीण असलं की आपल्याला नीट अर्थ समजून सांगितलेला आहे. एकदा काव्य वाचलेलं आहे परंतु पहिल्यान वाचताना थोडा अडथळा आला म्हणून परत एकदा काव्य सरळ आणि स्पष्टतेने वाचत आहे. काव्याचं नाव आहे सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगितो. जरी जन्मोजन्मी येई मी संसारी मज संगे तरी असती संत वार करी ज्ञानोवा तुकोवा संत सेना नामा माझे सवे सारी माझी हरी संत सेना भेदा भेद गिळुनी राहू संत मिळुनी भजनात राहू सारे हरी चरणी मिळुनी अखंड सवे असू अखंड आनंदी स्वतः तेच ठाई मुरुनी स्वच्छंदी स्वानंदी तळ काळीसे नच काही उरले देह मन भाव अवघे बंध ते तुटले हरी हरी म्हणता सारेची हरले हरुनी अवघे जीवन परी काही उरले. स्फटिक गंगोघा परी निर्मल वाहणे अखंड निरंतर सदा शिव सणे शिव अशिवाची वेस ओलांडी तो सहजची ब्रह्म कवे दृढ ओळंगी तो. शिवाशिवाची मर्यादा ज्याने ओलांडली तो स्वतः सदा शिव स्वतः हरी स्वतः आत्मप्रभा आत्मचैतन्य म्हणून अखिल ब्रह्मामध्ये ब्रह्मसूर्य म्हणून प्रकटला. हा अनुभव आपणाला आपल्या जीवनात घ्यायचा आहे आणि त्या लक्ष्यावरच आपलं लक्ष त्या ध्येयावरच आपलं लक्ष विचलित होणार नाही याची सज्जन श्रोते हो तुम्ही पुन्हा पुन्हा काळजी घ्या असं नम्रपणे तुम्हाला विनवत आहे. पुढचं काव्य आहे धन्य धन्य माऊली तुकाई. एक मिनिट. आता येथे हा जो तुकाराम आहे त्याचं कौतुक त्याची प्रशंसा केलेली आहे. धन्य धन्य माऊली तुकाई. ते ऐका समजणार आहे सोपं आहे. धन्य धन्य माऊली तुकाई ठाव देई मज तव पायी अनन्य भावे शरण येई धाव घेई निरवधी आई धन्य धन्य माऊली तुकाई. संसाराचे मंथन करुनी द्वैत सार अवघे सांडुनी अद्वैताचे विठ्ठल नवनीत अलौकिक ते लोकादेई धन्य धन्य माऊली तुकाई. नमानी कोणा हरी निराळा संत साधू तुकया विरळा परब्रह्म तुका तुकवी मूर्ख जाणा
तुकाई तू धन्य धन्य आहेस, ठाव देई मज तो पायी, तुझ्या पायी मला जागा दे, अनन्य भावे शरण येई, धाव गई निरवधी आई. अनन्य भावे केवळ तुला आणि तुला शरण जाणे, त्या एकाच भावाने मी तुला शरण आलो आहे. केवळ तुझ्यामध्ये तूच होऊन राहावं म्हणून मी तुला शरण आलो आहे. धाव गई निरवधी आई. तेव्हा हे तुकाई वेळ न दवडता त्वरेने तू माझ्यासाठी धावत ये. आणि त्यासाठी म्हटले आहे धन्य धन्य माऊली तुकाई. आता या तुकाईचं कौतुक काय? संसाराचे मंथन करुणी द्वैत सार अवघे सांडुनी. हे संसारी जीवन आहे, त्याचं पूर्णपणे मंथन केलं आणि द्वैत रूपी असार, द्वैत रूपी टाकाऊ भाग टाकला आणि अद्वैताचे विठ्ठल नवनीत. आणि या संसारी जीवनातलं अद्वैत रूपी विठ्ठलाचे लोणी, नवनीत म्हणजे लोणी. तर त्या द्वैती संसारातलं द्वैत, त्या द्वैती संसारातलं द्वैत, भांडण, द्वेष, मत्सर, हेवे दावे, भेदाभेद हे सर्व टाकून दिलं. आणि त्या द्वैती संसारातच म्हणजे सर्व जीवनामध्ये व्यापून उरलेला जो आत्मा, तोच खराखुरा या संसार रूपी टाकामधला लोण्याचा गोळा आहे. तर संसाराचे मंथन करुणी द्वैत असार अवघे सांडुनी. द्वैत भेदाभेद रूपी असार टाकाऊ भाग टाकला आणि या जीवनाचं मंथन करून त्या जीवनामध्ये सर्वांना आधारभूत असलेला विठ्ठल आत्मा हे ते नवनीत म्हणजे लोणी काढून तुकारामाने आपल्या हातात दिलं. विठ्ठल नवनीत आपल्या हातात दिलं. हेच ते अलौकिकत्व आहे तुकोबाचं. म्हणून म्हटलेलं आहे संसाराचे मंथन करुणी द्वैतासार हे सांडुनी, अद्वैताचे विठ्ठल नवनीत अलौकिकते लोकादेई. त्या द्वैताचं अद्वयाचं विठ्ठल रूपी नवनीत म्हणजे सर्वाभूती जो आत्मा आहे, विठोबा आहे, विशेषत्वाने ठोंबा असा तो विठोबाचा आत्मा ते लोणी काढून या संसारी जगातलं टाकाऊ टाकून दिलं आणि साररूप लोणी म्हणजे आत्मज्ञान त्याने आपणाला दिलं. हे अलौकिक कार्य करणारा जो तुकाराम आहे त्याला आपण म्हणतो धन्य धन्य माऊली तुकाई. नमानी कोणा हरी निराळा, कुणालाहीच तो सर्वांनाच तो हरी म्हणजे विठ्ठल म्हणून पाहतो. नमानी कोणा हरी निराळा, संत साधू तुकया विरळा. असा तुकारामासारखा संत विरळा आहे, अपवादात्मक आहे. परब्रह्म ही तुका तुकवी. तुकारामाचं जेव्हा देहावसान झालं तर ते परब्रह्म सुद्धा तुकारामाला वाकून सलाम देतं आणि आदराने अशी पदी नेऊन बसवतं. म्हणून म्हटलेलं आहे परब्रह्म ही तुका तुकवी, मूर्ख जाणा मान न तुकवी. तर परब्रह्म सुद्धा याच्या पुढे ओणव झालं. अशा तुकारामापुढे जो कधी नम्र होणार नाही तो निश्चित मूर्ख समजा. धन्य धन्य माऊली तुकाई. फार सुरेख काव्य आहे. परत एकदा ऐका. धन्य धन्य माऊली तुकाई, ठाव देई मज तव पायी, अनन्य भावे शरण येई, धाव घेई निरवधी आई. धन्य धन्य माऊली तुकाई, संसाराचे मंथन करुणी द्वैत सार अवघे सांडुनी, अद्वैताचे विठ्ठल नवनीत अलौकिक ते लोका देई. धन्य धन्य माऊली तुकाई. नमानी कोणा हरी निराळा, संत साधू तुकया विरळा. परब्रह्म ही तुका तुकवी, मूर्ख जाणा मानन तुकवी. धन्य धन्य माऊली तुकाई, धन्य धन्य माऊली तुकाई. आता सर्वात्मकी पाखरू घेतसे भरारी. हा जो जीवरूपी पाखरू आहे ते सर्वात्मक ब्रह्माकडे परमेश्वराकडे भरारी घेत आहे, उड्डाण करून जाऊ पाहत आहे. तर आता प्रथम गद्य आहे का. संतत्व प्राप्त होत असताना किंवा संत मार्ग अनुसरताना अद्भुत परिवर्तन अनायासे होत असते. असा माणूस संसार रूपी बाजारात
त्याची व्यावहारिक उपयोगिता नष्ट होते. त्याच्याजवळ धन एकतर असत नाही आणि असलं तरी त्याला धनाचं मोल उरत नाही. क्रय सामर्थ्य त्याच्याजवळ खरेदी करण्याची काही शक्ती नसते आणि जरी शक्ती असली तरी त्याला खरेदी काही करावं असं वाटतच नाही. अशा अर्थाने त्याचं धनमोल आणि क्रय सामर्थ्य म्हणजे त्याची व्यावहारिक उपयोगिता नष्ट होते. तो सहज भावे सर्वात्मक सर्वव्याप्त होत असल्याने व्यक्तिगत पातळीवर निरर्थक शून्य ठरतो. तो सहज भावे वैश्विक झाल्यामुळे व्यक्ती म्हणून संसारामध्ये काही करण्याच्या पातळीवर तो निरर्थक शून्य ठरतो. संसार रूपी रहाट गाडग्याला म्हणजे संसार चक्राला जुंपून किंवा गुंफून अनेकानेक जन्म घेणारा आणि सद्य जन्मात चालू जन्मात मात्र संत कृपेने विरक्ती प्राप्त झालेला असा हा संत मार्गी फुटलेल्या म्हणजे खोकरा फुटलेल्या लोट्यासारखा म्हणजे खोकर झालेल्या लोट्यासारखा मडक्यासारखा झाला आहे. त्या कारणाने संसार रूपी जल व्यवहाराचे ताणे बाणे आता त्याच्या अंतरंगात टिकू शकत नाहीत, नांदू शकत नाहीत. विश्वव्याप्त असा हा जीव अनंत आकाशात मुक्त पक्ष्यासारखा निर्भयता व स्वातंत्र्य याची प्रचिती व प्रत्यय घेत आहे. तर असा हा चालू जन्मात मुक्ती अनुभवणारा जीव किंवा संत कृपेने विधेयी मुक्ती भोगणारा माणूस म्हणत आहे, अपेक्षा व्यक्त करीत आहे की त्याला मौनात शांतीत राहू द्यावे. अनेकानेक जन्मामुळे तो आधीच थकला आहे, शिणला आहे, दमला आहे. आता तरी त्याला सांसारिक कष्ट व जीवदशा यापासून मोकळी अनुभवता यावी म्हणून तो सर्वांनाच श्रोते हो सर्वांनाच सज्जन श्रोते हो सर्वांनाच सज्जन असे संबोधून आपली कैवल्यावस्था इतरांनी त्रास देऊन भंग करू नये असे विनवित आहे. तो आता विश्वात्मक सर्व व्याप्त उन्नत अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी उंच उंच गगन भरारी घेत आहे. ही आहे आत्मरमणता किंवा आत्मरत रमणता. आत्म्यामध्ये रत होऊन रमण होणे म्हणजे मौज अनुभवणे. तर आता तो संत काय म्हणताय नीट आहे का. वाया गेलो आता पुरता जाणा संसार बाजारी फुटका आणा बाजार हाती मग मोलना उरले सहज सर्वात्मकी शून्यता पावले संसार रहाटी माळेत हा गळा बहुजन्मी फिरला असे वेळोवेळा परी आता कुंभ फुटोनिया गेला सहज खोखरा मुक्त सर्वात्मक झाला थकली सेवाणी जीव हा शिणला मौनात शांतीत राहू द्यावे मजला सुजन हो मजला क्षमा असू द्यावी सर्वात्मकी पाखरू घेतसे भरारी. तर मौनातील हा संत कैवल्याच्या दिशेने भरारी घेत आहे. तो तुम्हा आम्हा सर्वांना म्हणत आहे सुजन हो सज्जन लोक हो मला क्षमा करा, मला माझ्या मार्गाने कैवल्याच्या दिशेने उड्डाण करूया. आपण जर या काव्याचं नीट चिंतन केलं तर आपण सुद्धा सर्वात्मक परमेश्वराकडे एखाद्या गरुडासारखी भरारी होऊ शकाल. जरूर याची आत्मप्रचिती तुम्हाला येईल. फक्त अंतरंगात तळमळ हवी हे निश्चित. आता पुढे हे सर्वात्मकी पाखरू घेत तसे भरारी झालं. आता अजून एक काव्य पाहूया. या काव्याचं नाव आहे निर्विकल्प इवला जीव कैवल्यात राही निर्विकल्प. म्हणजे काही संकल्प विकल्प नसलेला असा निर्विकल्प हा जीव हेतू भावरहित शून्यत्वात असलेला हा जीव कैवल्यात केवळ असणेपणी आता उरला आहे. त्याचं आता जीवन केवळ शुद्ध चैतन्य म्हणून उरलं आहे. आता इथे संत ज्ञानेश्वरांना भक्त सांगत आहेत की इथे संत ज्ञानेश्वरांना भक्त सांगत आहेत की भक्ताचा ज्ञानाईला कळवळा यावा. ज्ञानोबा ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानाई, त्या ज्ञानाईला भक्त सांगतात हे ज्ञानोबा माऊली आमचा कळवळा तुम्हाला थोडा तरी येऊ दे. त्यामुळे भक्ताच्या हृदयात ज्ञान प्रकाश उजळावा व करुणा कमल सर्वाप्रती प्रेम व दयेचा भाव भक्त हृदयी
करुणा कमल सर्वाप्रती करुणेचा भाव असलेले करुणा कमल आमच्या हृदयात फुलू दे. सर्वाप्रती प्रेम व दयेचा भाव भक्त हृदयी फुलावा किंवा निर्माण व्हावा यासाठी ज्ञानेश्वरांना भक्त प्रार्थना करीत आहेत. दुसऱ्या कडव्याईमध्ये तुकारामाने तुकारामीच आई उदार अंतःकरणाने समत्वाचे दान देऊन बुद्धी शुद्ध निरंजन होईल आणि सर्व हीनता नष्ट होऊन भक्ताचे जीवन निर्मल होईल असे पाहावे. भक्ताचे मन हृदय तुकाईने बहुवेगे धावून यावे म्हणून तळमळत आहे. तिसऱ्या कडव्याईमध्ये स्वरूप आईने म्हणजे स्वामी स्वरूपानंदाने शांत व मौन भावे भक्त हृदयातच राहावे, स्पंदित असावे व तिचे ते म्हणजे स्वरूपानंदांचे स्वरूप आईचे भक्त हृदयातील तिचे ते स्पंद अमृत स्पंद भक्ताच्या ओठात गीत रूपे व लेखनिक अक्षर रूपे व्हावे असे सांगितले आहे. आणि चौथ्या कडव्यात जे कृष्णमूर्तींच्या चरणी भक्त न मन शांत निर्विचार नम्र झाला आहे त्या योगे त्याच्या जीवनात सहज पावनता शुचित्व पावित्र्य पुनित भाव प्रकटला आहे. तृषा क्षुधा वासना कायमच्या शमल्या आहेत. म्हणजे तृषा म्हणजे तहान, क्षुधा म्हणजे भूक आणि वासना म्हणजे भोगेच्छा येथे निर्वासित झाल्या आहेत. त्यांचं निर्वासन झालं आहे, त्या हृदयातून हटल्या आहेत. त्यांना आता वस्ती आश्रय स्थानच उरले नाही. भक्ताचा इवलाला जीव प्राणपक्षी कैवल्यात विसावला आहे. तर भक्त त्याचा जीव कैवल्यात विसावताना अनुक्रमे ज्ञानेश्वर तुकाराम झाल्यानंतर स्वरूपानंदाने कृष्णमूर्तींना आपलं अंतःकरण स्पष्ट करून सांगत आहे आणि म्हणत आहे, निर्विकल्प इवला जीव कैवल्यात राही. हा जो माझा लहानगा जीव आहे तो निर्विकल्प भावाने म्हणजे हेतुरहिततेने निरपेक्षतेने केवळ असणेपणी उरला आहे. आणि तो असं कैवल्यात उरला असतानाच तो आपलं मनोगत किंवा आपलं मागणं आपली तळमळ संत भावाप्रती असलेलं प्रेम तो ज्ञानेश्वर तुकाराम स्वरूपानंद आणि कृष्णमूर्ती यांच्या पुढे उघड करून काही दैवी मागणं मागत आहे. तर ते दैवी मागणं समजून घ्या. तुम्ही समजून घ्या आणि प्रेमाने म्हणा. तुम्हाला इथे आपोआप न मागता मिळेल. तर आता नीट ऐका. माझ्या अंतरात ज्ञानदीप उजळा अहो ज्ञानदेवा तुम्हा येवो कळवळा फुलो सहस्कदल करुणा कमल भक्ती ज्ञान प्रेमे होवो जीवन विमल राहू नये येथे तिणकस काही नुरो भेदाभेद बुद्धी समत्वात राही उदारा तुकया तुझ आळवी तो होऊ वेगे येई जीव फार तळमळतो रुजू मधुर भावे येथेची रहावे अगा स्वरूपाई शांत मौनात स्पंदावे अंतरीचे तेच स्पंद मज ओठी यावे सहज भावे लेखणीत अमृत धरावे मा कृष्णमूर्ती तव चरणी नमन नमनात सहज जीवन पावन कृषाक्षुधा इच्छा निर्वासित होई निर्विकल्प